पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आलाय. वारकऱ्यांनी आळंदीमध्ये जाऊ नका, पुण्यामध्ये थांबा. देहूचे रवींद्रनाथ सध्या सुरक्षित नाही. मात्र सततच्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही. आधी त्रास होऊ द्यायचा आणि मग ही अशी चिंता करत बसायची. अहो आता त्रास कसला त्यात, त्यांच्याच कर्माची फळ आहेत सगळे. आणि चिंता होणारच ना. एकतर निघालेत सगळे पायी पायी इकडे यायला. पाऊस किती पडतोय. हाय का आता त्यांची कर्म आणि पूर याचा काही संबंध आहे का? त्यापेक्षा ना तुम्ही त्या इंद्रायणीला बोला की आवर बाई स्वतःला आता. आता मला सांगा, वृक्षतोड का इंद्रायणीने केली का? अवैध बांधकाम इंद्रायणीने केली. बेसुमार वृक्षतोड केली, नद्यांमध्ये अवैध बांधकाम केले, प्लास्टिकचा अतिवापर केला. आता नद्यांचा गाळा आवळला तर ते आरडाओरडा करतीलच ना. निसर्ग आहे शेवटी तो. आता उघडल दार बघ अवघ्या जगाचं. आता उघडल दार बघ अवघ्या जगाचं. तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात. तूच हात धर घेऊन जा तुझ्या गाभाऱ्यात. जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख. जवा पुन्हा एक वार रूप दिसल सुरेख. तुझ्या पायावर माझ्या आसवांचा अभिषेक. मायलेकराची नाळ कधी तुटायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही. वारी चुकायची नाही. काय हो, त्यांचं किती प्रेम आहे तुमच्यावर. अहो ते किती ओढीने येत आहे तुमच्याकडे तुमच्या भेटीसाठी. एवढ्या पावसात रिकाम्या पायाने फक्त तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे ते, तेही नित्य नियमाने. एकदाही वारी चुकवत नाही ते त्यांची. या पुरामुळे त्यांना नाही यायला जमलं तर चालेल तुम्हाला. मी काय म्हणते, तुम्ही स्वतः जा ना आणि घेऊन या त्यांना. असं म्हणता? मीच जातो आणि सगळ्यांना सुखरूप इथवर घेऊन येतो. ओ थांबा, मला पण घेऊन जायला ना सोबत. चला. तसे तुमच्या विना वैकुंठाचा कारभार काही चालत नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला अगदी काही तास उरलेले असताना इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे. इंद्रायणी नदीच्या पुलावरून वाहणारं पाणी कमी झालंय. पुला मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्येच होणार आहे. रात्री माऊलींचा अश्व ज्या पुलावर आलाय त्याच पुलावरून सोहळा मार्गस्थ होईल.